वळूयात पुढच्या बातमीकडे। गेल्या आठवड्यापर्यंत राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने केलेल्या तांडवामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय। काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्यात। त्यामुळे मुंबई, ठाणे तसंच उपनगरांतील बाजारात भाज्यांचे दर थेट 20 ते 25% वाढलेत। तर हीच परिस्थिती नाशिक आणि पुण्यात देखील आहे। मुंबई आणि ठाणे आणि पुण्यामध्ये भेंडी, गवार, सिमला मिरची, फ्लावर, कोबी, वांगी, फरसबी अशा सगळ्याच भाज्यांचे दर कडाडलेले आहेत। किरकोळ बाजारात गवार ही थेट 120 रुपये प्रति किलो दराने तर वाटाणा 250 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय। तसंच नेहमी स्वस्त असणाऱ्या फ्लावरची विक्री देखील 100 रुपये प्रति किलोने करण्यात येते। भाज्यांची आवक 25 ते 30% घटल्याने भाज्यांच्या दरात ही वाढ झाली आहे। सध्या बाजारामध्ये उत्तम दर्जाच्या भाज्या केवळ 25%च येत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यामध्ये उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांसोबत गारठ्याचं देखील आगमन झालेलं आहे आणि मुंबईसह उर्वरित राज्यात सुद्धा किमान तापमानात आल्हाददायक दिलासा अनुभवायला मिळतोय। तर मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा आणखी खाली घसरून सांताक्रूजमध्ये 20.2 अंश सेल्सिअस पर्यंत आलाय आणि कुलाबा इथं मात्र 23.8 अंश सेल्सिअस किमान तापमान होतं। मात्र कमाल तापमान राज्यात मुंबईतच सर्वात जास्त होतं। सांताक्रूजमध्ये 34.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। पुढची आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत ती म्हणजे वाहतूक पोलिसांनी 1 नोव्हेंबरपासून 4 चाकी वाहनांमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट सक्ती केलेली आहे आणि या निर्णयाला मुंबईतील टॅक्सी युनियनने आता विरोध केला। या केंद्रीय मोटर वाहन नियमच अमान्य असल्याचं मुंबई टॅक्सी बेस युनियनने मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून नमूद केलंय। सीट बेल्ट धोरण अंमलबजावणीची काळ्या पिवळ्या टॅक्सीशी तुलना करू नये। यामध्ये अनेक अडचणी आहेत, काही इतर मुद्दे देखील आहेत आणि याची अंमलबजावणी होणं अशक्य असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। काळ्या पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात। त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो। शहरात वाहनाचा सरासरी वेग देखील कमी असतो। तर मुंबई महानगरात टॅक्सीच्या अपघाताचे प्रमाण हे 0 आहे आणि यासोबतच मागच्या सीटवर मध्यभागी बसलेल्या व्यक्तीला सीट बेल्ट लावणं हे अशक्य असल्याचं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। पाहुयात पुढील बातमी। अकोला जिल्ह्याच्या चांदणी पोलिसांनी दीपक उर्फ सागर गणेश बोरले या 19 वर्षीय कथित महाराजावर गुन्हा दाखल केलाय। या भोंदूबाबानं प्रशांत मेसरे या मृत युवकाला जिवंत केल्याचं भासवत लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली होती। चांदणी पोलिसांनी या प्रकरणी आता प्रशांत मेसरे याच्यासह त्याच्या कुटुंबियांना आणि या भोंदूबाबाला देखील ताब्यात घेतलेलं होतं। 24 तासाच्या चौकशीनंतर पोलिसांनी सागर बोरले या बाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल केलेला आहे।